लातूरचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या दबंग पोलीस अधिकारी अनिता विटुबोने। बदलत्या जीवनशैलीमुळे महाविद्यालयीन प्रेमी युगलांच्या जोड्या लॉज किंवा कॉफी शॉपमध्ये दिसत असल्याने पालकांसह समाजासाठी चिंतेचा विषय बनला होता। परंतु महिला सहाय्यता कक्षातील पोलीस अधिकारी अनिता विटुबोने यांनी लॉज आणि कॉफी शॉपवर कारवाई करत लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले। जागतिक महिला दिनानिमित्ताने अनिता विटुबोने यांच्या कार्याचा हा विशेष आढावा। लातूर शहर राज्यात नव्हे तर देशात शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले शहर। नीट आणि अन्य परीक्षेच्या तयारीसाठी देशातून शिक्षणासाठी पालकांचा मोठा ओढा लातूरकडे आहे। बदलत्या वयोमान आणि सोशल मीडियाचा अतिवापराने सामाजिक संस्कृती जपत शिक्षणापेक्षा प्रेमी युगलांच्या जोड्या लॉज व कॉफी हाऊसमध्ये गर्दीने आढळून येत असल्याची स्थिती आहे। बदलत्या वयोमानानुसार बदलणारे हार्मोन्स, लैंगिक गोष्टीबद्दल असणारी जिज्ञासा, शारीरिक आकर्षणामुळे किशोरवयीन मुले भरकटलेल्या अवस्थेत असतात। या वयात प्रेम आणि जबाबदारीची भावना रुजली पाहिजे। या अभावामुळे जीवनातील एकटेपणा आणि बदलत्या शारीरिक घटकामुळे लॉज अथवा कॉफी शॉपमध्ये अनेक मुले आढळून येत असतात। अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी विटुबोने यांनी धाड टाकून कारवाई केली आहे। त्या ठिकाणी बरेचसे मुलं म्हणजे कॉलेजवरील मुलं किंवा मुली आपल्याला आढळून आलेल्या आहात। त्या ठिकाणी प्रसंगी आम्ही त्यांना जे मेजर आहेत त्यांना समज दिलेली आहे, त्यांना समजून सांगितलेलं आहे। त्यांच्या पालकांशी पण त्याच्याबद्दलचं काउन्सिलिंग समुपदेशन झालेलं आहे। म्हणजे अल्पवयीन आहेत, ज्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। शाळा कॉलेजच्या ठिकाणी मुलींची छेडछाड तसेच हॉर्न वाजवत फिरणाऱ्या टवाळखोरांवरही विटुबोने यांनी कारवाई केली आहे। घर हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे। अनेकदा पती पत्नीत क्षुल्लक कारणावरून मतभेदामुळे कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांत वाढ होतीये। याबद्दल विटुबोने यांनी समुपदेशन केले असून मोठ्या संख्येने अनेकांचे घर संसार जोडण्याचे कार्य त्यांनी केले। त्यांच्यावरती पण त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि अशा प्रकारचं हे काही जे फॅमिली डिस्प्यूट आहेत ते डिस्प्यूट होऊ नयेत आणि डायरेक्ट पोलिसांमार्फत कारवाई करायला गेल्यानंतर लोकांचे संसार तुटले जातात की पोलिसात आम्हाला पोलीसचं तोंड दाखवलं असं काही लोकांचं म्हणणं असतं। त्याच्यामुळं ह्या आपल्या महिला सहाय्यक कक्षामार्फत आम्ही समुपदेशन करत असतो आणि त्या ज्या पुढची जी पीडित महिला आहे तिचं मागणं काय आहे, तिची गरज काय यानुसार तिला ट्रीटमेंट दिली जाते। त्या ठिकाणी या दोघा जोडप्यांना बोलवलं जातं, त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारात घेतलं जातं आणि त्यांचं योग्य ते समुपदेशन करून त्याचे जे काही गैरसमज आहेत ते दूर केले जातात। भरकटलेल्या युवा पिढीतील तरुण तरुणींना समुपदेशन करत प्रसंगी कायद्याचा धाक दाखवत अनिता विटुबोने शैक्षणिक परंपरा जपण्याचे कार्य करत आहेत। याच कार्यात समाजातील प्रत्येकाने योगदान दिल्यास नक्कीच सामाजिक आरोग्य सुदृढ राहून स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार या अशा अर्थाने जगणाऱ्या भावी पिढीला दिशा देता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले। योग्य वयामध्ये एक जबाबदारीचं शिक्षण देणं आवश्यक आहे आणि या शिक्षणाबरोबरच म्हणजे प्रेम ही नैसर्गिक भावना आहे हेच कबूल करायला आपण टाळत आहोत। तर ही भावना म्हणजे प्रेम ही चांगली भावना आहे, पण त्याला जबाबदारी पण तितकीच घ्यावी लागते। हे जेव्हा आपण त्यांना समजून देऊ तेव्हा एक यशस्वी समाज म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल। तू ही इबादत, तू ही इनायत, तू ही है नूर, तू ही तबस्सुम, तू ही भावना, तू ही है जगत, तू ही साधना, तू ही है दया। तू नारी है, तू शक्ति है, तू सृष्टि है कायनात की। सुनील कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।